कल्याणच्या मोहनेमधील हा प्रकार अतिशय गंभीरच म्हणायला हवा. म्हणायला हा गाववाले आणि बाहेरचे असा वाद असला तरी आपल्या समाजातील म्हणजे सोसायटीमधील संयम, सहनशीलता, टॉलरन्स किती कमी होत चालला आहे याचं हे एक छोटंसं उदाहरण म्हणता येईल. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग, संताप, शिवीगाळ, मारहाण असे प्रकार वाढू लागले आहेत. छोट्या निर्हेतुक अजाणतेपणी झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करणं, एकमेकांना समजून घेणं आपण विसरत चाललो आहोत. अशा भांडणात कोणाचंच कोणावर नियंत्रण राहत नाही. एखादा घाव वर्मी लागला तरी अनेकांचं जीवन बदलून जाऊ शकतं याचं तारतम्यही हरवत चाललंय. त्यातही हा सगळा प्रकार पोलिसांसमोर होणं ही जास्त चिंता वाढवणारी बाब. कधी पोलीस बघ्याच्या भूमिकेत असतात, कधी कारवाईत दिरंगाई करतात, कधी गुन्हेगारांसोबत लागेबांधे असल्याचे आरोपही होत जातात. त्याची उदाहरणं महाराष्ट्रात सध्या भरपूर बघायला मिळत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेबद्दल सर्वसामान्यांच्या मनात सध्या शंका आणि रोषच जास्त दिसून येतो. त्यामुळे आज जे पोलिसांच्या समोर घडतंय ते त्यांच्याबरोबरही उद्या घडू नये असं वाटत असेल तर बरोबर कोण चूक या पलीकडे जाऊन अशा हिंसक वागण्याचा विचार करायला हवा. पोलिसांनीही आपण कुठे कमी पडतोय याचा विचार करायला हवा. आपल्याबद्दलचा विश्वास आणि आपला वचक का कमी झालाय याचं चिंतन पोलिसांनी करणं गरजेचं आहे. तसं झालं नाही तर मोहनेसारखे प्रकार वाढत जाण्याचा धोका जास्त मोठा आहे.